नमस्कार, मी ऋतुजा. या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय JPR चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातीसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क करा. रत्नागिरीमध्ये गुरुवारी मध्यरात्री 3 वाजता ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या लखलखाटासह अवकाळी पावसाचं आगमन झालंय. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्टचा इशाराही दिलेला होता आणि ह्याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याचा हा इशारा खरा ठरलाय. मध्यरात्री पडलेल्या पावसासोबतच वाऱ्याचाही वेग वाढलेला होता. गडगडाटामुळे शहरात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी परिसरात वीज गेल्यामुळे अंधाराचं साम्राज्य होतं. या अवकाळी पावसामुळे कोकणातील आंबा पिकाला मोठा फटका बसणार आहे. तसंच वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मच्छीमारीवरती सुद्धा परिणाम होतोय. रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं येलो अलर्टचा इशारा दिलाय आणि ह्याच पार्श्वभूमीवर पहाटे रत्नागिरीच्या राजापूर तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं. सोसाट्याचा वारा आणि अवकाळी पाऊस यामुळे कोकणातील शेतकरी आता हतबल झालाय. आधीच उत्पादन कमी, त्यात अवकाळी पाऊस अशा दुहेरी संकटामध्ये इथला शेतकरी सापडलाय. किनारपट्टी भागामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बोटी किनाऱ्यावरती लागल्यात. यामुळे कोकणातील मच्छीमारांच्या सुद्धा आर्थिक गणित आता कोलमडणार आहे. राजापूर तालुक्याला अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलं. ह्या पावसामुळे हवेत गारवाई निर्माण झाला. त्यामुळे उकाड्यानं त्रस्त असलेल्या नागरिकांना काहीशा प्रमाणात दिलासा मिळतोय.